नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी A.N. पाटील मॅडम. आजच्या आपल्या गणिताच्या तासाला इयत्ता 7वी गणित विषयातील प्रकरण 3 मसावी लसावी हे अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला मूळ संख्या व संयुक्त संख्या याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम आपण पाहूया मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या इयत्ता 6वी मध्ये 5वी मध्ये आपण अभ्यासलेले आहेत, त्यांची आपण उजळणी करूया. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात. विभाजक याचा अर्थ भाग जाणारे संख्या. उदाहरणार्थ आपण पाहूया. समजा 13 ही आपण संख्या घेतली. 13 या संख्येला 1 व 13 यानेच भाग जातो. म्हणजे 13 या संख्येचे विभाजक 13चे विभाजक 1 व 13 हे दोनच आहेत. म्हणून 13 ही मूळ संख्या आहे. अशाच प्रकारे आपणास आणखी काही उदाहरणं सांगता येतील. म्हणजे उदाहरणार्थ 3, 5, 7, 11, 17, 19 इत्यादी. या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे या संख्यांमध्ये 1 व ती संख्या असे दोनच विभाजक आहेत. अशा आणखीनही आपल्याला संख्या सांगता येतील. पुढे पाहूयात आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय. जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक 2 आहे. दोन मूळ संख्यांमधील फरक 2 आहे. त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 11 व 13 ह्या दोन संख्या आपण पाहिल्या. 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. या दोन मूळ संख्यांमधील फरक हा 2 आहे. म्हणून 11 व 13 ह्या जोडमूळ संख्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी उदाहरणं सांगता येतील. उदाहरणार्थ 1 उदाहरण आपल्याला असं घेता येईल. 41, 43 या जोडमूळ संख्या आहेत. दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल. 29, 31 या जोडमूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यातील फरक हा 2चा आहे. म्हणून यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं.
आता आपण पुढं पाहूया संयुक्त संख्या म्हणजे काय. संयुक्त संख्या ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. ती संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय. उदाहरणार्थ आपण घेऊया. समजा 16 ही संख्या आहे. 16 या संख्येचे विभाजक कोणते ते पाहूया. 16 या संख्येला 1 ने भाग जातो, त्याचप्रमाणे 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो आणि 16 ने भाग जातो. म्हणजे 16 या संख्याचे विभाजक 1, 2, 4, 8, 16 असे आहे. म्हणजे 16 या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणून 16 ही संयुक्त संख्या आहे. अशा प्रकारे आणखी आपल्याला उदाहरणं सांगता येतील. म्हणजे उदाहरणार्थ 48 या संख्येचे पण 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 24 याही संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 522 याही संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. असे आणखीन आपल्याला भरपूर उदाहरणं सांगता येतील. आता पुढे आपण पाहूया सहमूळ संख्या. पुढची आपली संकल्पना आहे सहमूळ संख्या. या सहमूळ संख्येलाच सापेक्ष मूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात. आता पहा, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. व्याख्या काय आहे? ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. एक पेक्षा दुसरा कोणताही विभाजक त्यांच्यामध्ये सामायिक नसतो. त्या संख्या एकमेकीच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. त्या संख्या एकमेकीच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण 21 ही संख्या घेऊया. 21 या संख्येचे विभाजक कोणते कोणते आहेत? 21 ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो आणि 21 ने भाग जातो. म्हणजे 21 या संख्येचे 1, 3, 7, 21
असे विभाजक आहेत. आता आपण दुसरी संख्या घेऊया, 50. 50 या संख्येचे विभाजक 1, त्याचप्रमाणे 50चा विभाजक आहे 2, त्याचप्रमाणे 5, 10 आणि 50. पहा, 21 या संख्येचे विभाजक 1, 3, 7, 21. 50 या संख्येचे विभाजक 1, 2, 5, 10, 50. मग ह्या दोन संख्यांचे जर निरीक्षण केलं तर ह्या दोनही संख्यांमध्ये फक्त 1 हा एकच विभाजक हा सामायिक आहे. बाकी इकडे 3, 7, 21, 2, 5, 10, 50 हे सामायिक नाही. फक्त 1 हा विभाजक सामायिक आहे. म्हणून 21 व 50 यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला आणखी उदाहरणं सांगता येतील. उदाहरणार्थ 10, 21 या एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या होतील. आणखी आपल्याला दुसरं उदाहरण सांगता येईल 4 आणि 9. अशा प्रकारे भरपूर आपल्याला आणखीन अशा सहमूळ संख्या सांगता येतील. तसेच 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ 21, 22, 21 नंतर येणारी संख्या 22 ह्या 2 सहमूळ संख्या आहेत. त्याचप्रमाणे 27 नंतर येणारी संख्या 28, 27, 28 अशा एका पाठोपाठ येणाऱ्या म्हणजे क्रमागत ज्या संख्या आहेत त्या सहमूळ संख्या असतात. कोणतीही क्रमागत संख्या घ्या, 51, 52 या सहमूळ संख्या आहेत. 98, 99 ह्या सहमूळ संख्या आहेत. अशा प्रकारे क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मूळ संख्या त्याचप्रमाणे जोडमूळ संख्या यांचा अभ्यास केला. तसंच संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या या 4 व्याख्या अभ्यासल्या, त्याची उदाहरणंही अभ्यासली. शेवटी महत्त्वाच्या 2 संख्या लक्षात ठेवा. 1 ही संयुक्त संख्या नाही किंवा मूळ संख्या नाही. 1 ही संयुक्त संख्या नाही त्याचप्रमाणे मूळ संख्या नाही किंवा मूळ संख्या नाही. हे कायम लक्षात ठेवा. 1 ही संयुक्त संख्या नाही किंवा मूळ संख्याही नाही. दुसरं अजून लक्षात ठेवण्यासारखी संख्या आहे की 2 ही मूळ संख्या आहे. 2 ही मूळ संख्या आहे. त्याचप्रमाणे ती समसंख्याही आहे. तसेच समसंख्या आहे. 2 ही समसंख्या आहे. म्हणजे थोडक्यात 2 ही सममूळ संख्या आहे. 2 ही सममूळ संख्या आहे. ह्या दोन्ही संख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व व्याख्या तुमच्या वहीमध्ये नोंदवा. तसेच तुमच्या पुस्तकातील सराव संच 10 हा पूर्ण सोडवा. धन्यवाद.